नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना त्रास देतो. GERD म्हणजेच गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज मुळे होणारी छातीत जर्जर कशी टाळायची. GERD तेव्हा होतो जेव्हा पोटातील आम्ल वारंवार अन्ननलिकेत परत येते, ज्यामुळे जर्जर होते. हे तेव्हा घडते जेव्हा लोअर एसोफेजियल स्फिंक्टर म्हणजेच LES कमकुवत होतो किंवा व्यवस्थित काम करत नाही. जर त्यावर उपचार केले नाहीत तर GERD मुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात, जसे की एसोफॅगिटिस, अल्सर किंवा बरेट्स एसोफॅगस, ज्यामुळे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. मग GERD का होतो? त्याची काही सामान्य कारणे म्हणजे कमकुवत LES, लठपणा, गर्भधारणा, हायटल हर्निया आणि पोट हळूहळू रिकामे होणे. आणि काही पदार्थ हे आणखी वाईट करू शकतात, जसे की तिखट, तेलकट किंवा आंबट अन्न, कॅफीन, अल्कोहोल आणि थंड पेय, धूम्रपान आणि काही औषधे जसे की NSAID आणि कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स देखील हे कारण बनू शकतात. GERD ची लक्षणे खूप त्रासदायक असू शकतात. छातीत जळजळ, तोंडात अन्न किंवा आम्ल परत येणे, अन्न गिळण्यास त्रास होणे, सतत खोकला, घशात खवखव आणि घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे अनेकदा जेवल्यानंतर, झोपल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी वाढतात. आता प्रतिबंधक उपायांबद्दल बोलूया. GERD टाळण्यासाठी तुमचे वजन नियंत्रणात ठेवा. असे पदार्थ टाळा जे जर्जर वाढवतात. थोडे थोडे करून खा आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नका. धूम्रपान सोडणे आणि कमी अल्कोहोल पिणे देखील खूप फरक पडू शकते. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि GERD मुळे होणारी छातीतील जर्जर टाळण्यासाठी हे छोटे छोटे बदल नक्की करा. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आरोग्य टिप्ससाठी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका. केंट होमिओपॅथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे. भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील. लवकर अपॉइंटमेंट बुक करा, फोन करा किंवा व्हॉट्सअप करा. जास्त माहितीसाठी आमची वेबसाईट kenthomeopathy.com ला भेट द्या.